5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे आणि आमदार वरुण सरदेसाई यांची भेट। दादरच्या हॉटेलमध्ये एकत्र जेवण। नजीकच्या काळात काय घडेल हे सर्वांना दिसेल, संदीप देशपांडेंचं सूचक विधान। हिंदी विरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत 5 जुलैला एकत्रित मोर्चा। संजय राऊतांची माहिती। आता ठाकरे ब्रँड म्हणजे काय दाखवून देऊ, मनसे नेत्यांचं वक्तव्य। ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी। हिंदी विरोधातील मोर्चावरून मंत्री आशिष शेलारांची टीका, तर हिंदीबाबतचा निर्णय काँग्रेसच्या काळातील, शेलारांचा दावा। हिंदीवर राज्य सरकार ठाम। जोरदार विरोधानंतर पहिली आणि दुसरीसाठी हिंदीचं तोंडी शिक्षण देणार, पुस्तकांना मात्र स्थगिती। हिंदी विरोधातील राजकारणाला भाजप देणार मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाच्या मुद्द्यानं उत्तर। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात पंतप्रधान मोदींचं मोठं योगदान, जनतेला देणार पटवून। हिंदी विरोधात दोन्ही ठाकरेंची भूमिका समजावून घेऊन मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेणार, शरद पवारांचं वक्तव्य। तर पहिलीपासून हिंदी सक्ती नको, 5वी पासून शिकवा, पवारांचं विधान। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन भेट। हैदराबादमधील सालार जंग कुटुंबांकडून भेट दिलेली जमीन वादात, आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात 3000 एकर जागेचं संपादन होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला 12 जिल्ह्यात रास्ता रोको। पालघरमधील उत्तन विरार सागरी मार्ग, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग जोडण्यासाठी सुधारित आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या MMRDAला सूचना। तर वाढवण बंदर मुंबई दिल्ली कॉरिडॉरला जाण्याचीही तयारी। 11वी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत पुन्हा गोंधळ। अल्पसंख्याक कोटा वगळल्यानं कोर्टानं शिक्षण विभागाला फटकारलं। तर नागपुरात तांत्रिक गोंधळामुळे 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली, विद्यार्थी पालकांना मनस्ताप। संभाजीनगरमध्ये पावसाचं पाणी साचलेल्या डबक्यात बुडून 2 चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू। सिल्लोडच्या मोढा गावातील हृदय पिळवून टाकणारी घटना। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोलीत मुसळधार पाऊस। नदी नाले तुडुंब, धबधबेही प्रवाहित। जायकवाडी धरण यावर्षी भरण्याची शक्यता। हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर, मृतांचा आकडा 5 वर, 7हून अधिक बेपत्ता। तर उत्तराखंड आणि गुजरातच्या अहमदाबादमध्येही पूर परिस्थिती। पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन। वारी आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं निर्णय। तर व्हीआयपींसाठी ब्रेक दर्शनाची सोय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज बारामतीच्या काटेवाडीत आगमन। धोत्राच्या पायघड्या घालून स्वागत। मेंढ्यांचं गोल रिंगणही पार पडणार। तर ज्ञानोबांची पालखी आजही लोणंदमध्ये मुक्कामी। ओडिसामधील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबादमध्ये भव्य जगन्नाथ यात्रा। पुरीत लाखो भाविकांचा यात्रेत सहभाग। गुजरातच्या अहमदाबादमध्ये जगन्नाथ यात्रेत हत्ती उधळला। अहमदाबादमधील रथयात्रेत गोंधळ, भाविकांची पळापळ। हत्ती उधळल्यानं काही काळ भाविकांमध्ये भीतीचं वातावरण।